नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत। बघा, गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे। तर गुरुवारी आपण अशी कोणती कामे केल्याने आपलं गुरुबळ मजबूत होत असतं। तर गुरुबळ आपलं जर मजबूत असेल ना, तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळतं। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सगळं काही नांदत असतं। बघा, जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असेल तेव्हा आपल्याला जीवनामध्ये अडचणींचा, दुःखांचा सामना करावा लागत नाही। म्हणूनच अशी कोणती कामे आपण गुरुवारी करू शकतो जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होईल। आणि त्याचप्रमाणे अशी पण काही कामे आहेत जी आपण गुरुवारी केल्याने आपलं गुरुबळ हे कमजोर होतं आणि त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा आणि दुःखांचा सामना करावा लागतो। तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे। गुरुवारला बृहस्पती वार सुद्धा म्हणतात। हा वार भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंना समर्पित आहे। तर बघा, गुरुवारी सगळ्यात आधी तुम्हाला उठल्यावर सूर्याला जल अर्पण करायचं आहे। बघा, ही जी मी तुम्हाला कामे सांगणार आहे ते तुम्हाला गुरुवारी तुम्ही करून बघा। तुम्ही महिनाभर ही कामे करून बघा। तुम्हाला स्वतःला एक पॉझिटिव्ह वाटेल, एक सकारात्मक वाटेल आणि तुमच्यामध्ये काय बदल होतात ना हे तुम्ही स्वतः अनुभवाल। म्हणून जी काही कामे सांगते ती मी स्वतः करते, अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती शेअर करत आहे। बघा, तर गुरुवारी तुम्हाला सकाळी उठल्यावर, शुचिर्भूत झाल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळदीचा रंग पिवळा असतो आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरूंशी येतो। म्हणून त्यामध्ये आपल्याला सूर्याला जल अर्पण करताना गुरुवारी तुम्ही रोजही केला ना हा उपाय तरी पण चालणार आहे। जल अर्पण करताना सूर्याला चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे। आणि आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं। आणि जे काही अडचणी आहेत, दुःख आहेत ना, ती आपल्यापासून दूर होऊन जातात। तुम्ही अनुभव घेऊन बघा या उपायाचा। त्यानंतर बघा, गुरुवारी तुम्हाला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। दर गुरुवारी तुळशीला तुम्ही कच्चं दूध अर्पण करून बघा। हा सुद्धा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी आहे। याने आपल्याला धनप्राप्ती होते। तुम्ही हा उपाय दर गुरुवारी करून बघा। दर गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे। तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, धूप दीप ओवाळायचं आहे। असे आपण रोज तुळशी मातेला जल अर्पण करत असतोच, पण प्रत्येक गुरुवारी तुम्हाला कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळदीचं लेपन, उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन दर गुरुवारी करायचं असतं। त्याचंही कारण मी तुम्हाला तेच सांगेल की हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरूंशी येतो। म्हणून आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी, आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी दर गुरुवारी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याने आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसुद्धा होत असते। लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हळदीचं लेपन करणं हे खूप जास्त प्रभावी मानलं गेलं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे। जसं की तुम्ही केळी दान करू शकता, पिवळे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पिवळी मिठाई तुम्ही दान करू शकता, गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान करू शकता पिवळ्या वस्तूंचं। त्याने सुद्धा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, आपलं गुरुबळ हे मजबूत होत असतं। आणि जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असेल, तुम्हाला मी परत एकदा सांगेल की आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं म्हणजे मिळतं, हमखास यश मिळतं। आपल्याला कोणत्याही अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागत नाही। आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान सगळं काही असतं। त्यानंतर बघा, तुम्हाला गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत। हा सुद्धा उपाय खूप जास्त प्रभावी, अतिशय साधा सोपा आहे। तुम्हाला दर गुरुवारी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करून बघा। तुम्ही स्वतः अनुभव घ्याल या गोष्टींचा। बघा, तुम्हाला दर गुरुवारी तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत। शक्य असतील ना तर अवश्य करा। बघा, हे जे काही उपाय आहेत ते अतिशय साधे सोपे आहेत। तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। आता बघा, या सगळ्या गोष्टींसोबत तुम्हाला गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। कारण की जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करू, आपले कर्म चांगले असतील आणि हे जेव्हा आपण उपाय करू तेव्हा 100% फळ तुम्हाला सगळ्या उपायांचं, सगळ्या सेवेचं मिळणार आहे। तर तुम्हाला गुरुवारी आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। जर जमत नसेल तर तुम्ही 1 माळ घेऊ शकता, पण बघा, एकच माळ अशी घ्यायची ना ती स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचलीच पाहिजे। अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे।
त्यानंतर तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. एक पारायण तुम्ही या दिवशी करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रोजचे 3-3 अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये वाचू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल ना या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक तरी पारायण करणं तर तुम्ही करू शकता. बघा, रोज जे स्वामींची नित्यसेवा करतात त्यांना हा ग्रंथ बऱ्यापैकी पाठ आहे. त्यांचा हा ग्रंथ फक्त पाऊण तासामध्ये वाचून होतो, संपूर्ण 21 अध्याय. जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रोजचे 3-3 अध्याय फक्त वाचायला सुरुवात करा, तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रोज आपल्याला नित्यसेवेमध्ये 3-3 अध्याय वाचायचे असतात आणि असं आपल्याला 7 दिवसामध्ये हा ग्रंथ आपला 21 अध्यायांचा पूर्ण होतो. अशाप्रकारे तुम्ही ही सेवा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी करायची आहे. गुरूंची सेवा केली तरच गुरुबळ स्ट्रॉंग राहील. तुम्ही कितीही उपाय करा, पण तुम्ही जर गुरूंची सेवा केली नाही, म्हणजे बघा, ही जी काही सेवा आहे ती आपल्या यथाशक्तीनुसार करायची आहे. नाही तुम्हाला 11 माळी जमत ना, तुम्ही एकच माळ घ्या, पण फक्त मनापासून तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण करा. तुम्हाला 11 माळी स्वामींसमोर बसून घेणं शक्य होत नाही, तुम्ही दिवसभर जिथे कुठे तुम्ही असाल, प्रवासात असाल किंवा घरी काही काम करत असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठेही तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. तुम्ही अखंड त्यांचं नामस्मरण करू शकता. जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण अखंड करतो तेव्हा साक्षात स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं. स्वामी साक्षात आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपलं प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून आपली सुटका होते म्हणजे होतेच आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून स्वामींचं नामस्मरण हे खूप मोठं आहे. तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही, तुम्ही फक्त नामस्मरण करा. नामस्मरणामध्येच खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे आणि जे अगदी साधं सोपं आहे, ज्याला कुठलेही नियम नाही आहेत. तुम्ही कधीही कुठेही नामस्मरण स्वामींचं करू शकता. तर आपल्या गुरूंची सेवा तुम्हाला करायला विसरायचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही तारक मंत्र पण म्हणू शकता. 11 वेळेस तारक मंत्र म्हणणं शक्य नाही, तुम्ही 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा किंवा 3 वेळेस म्हणा किंवा एकदा तरी तुम्ही म्हणा. लोटाभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 11 वेळेस म्हणा किंवा एकदा म्हणा. तारक मंत्र तुम्ही पाण्यावर जर हात ठेवून म्हटलं तर अर्थात ते पाणी अभिमंत्रित होतं, त्या पाण्याचं तीर्थ तयार होतं आणि हे पाणी तुम्ही स्वतः प्राशन करू शकता. तुमच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती हे प्राशन करू शकता. याने तुमचं दिवसभर संरक्षण होतं. स्वामी तुमच्या पाठीशी असतात. त्यामुळे हे पाणी रोज हे तीर्थ करून आपल्या परिवाराला द्यायला आणि स्वतः घ्यायला विसरू नका. खूप सुंदर आहे. आपल्या परिवाराभोवती, आपल्याभोवती सुरक्षा कवच असतं स्वामींचं. आपल्यावर कधी कुठलं संकट येत नाही आणि जरी आलं तरी स्वामी सहज आपली त्यातून सुटका करत असतात. तर तुम्हाला तारक मंत्र पण म्हणायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृत जर तुम्हाला ग्रंथ वाचणं शक्य असते या दिवशी पूर्ण एक पारायण करणं तर अवश्य करा. नाही पूर्ण पारायण करणं शक्य तर रोजचे 3 अध्याय तुम्ही वाचत असाल नित्यसेवेचे, तुम्ही रोजचे 3 अध्याय तुम्ही वाचा. ते पण शक्य नाही तर किमान एक तरी अध्याय तुम्ही वाचलाच पाहिजे. बघा, आपल्याला खूप अपेक्षा असतात आपल्या गुरूंकडनं, पण आपण किती सेवा करतो ना त्यांची हे आपण आपल्या मनाशी विचारायचं. तेव्हा आपण अपेक्षा ठेवायच्या की स्वामींनी मला हे द्यावं की ते द्यावं. स्वामींना आपल्याकडनं काही नको आहे. स्वामींना फक्त आपल्याकडनं निस्सीम भक्ती आणि श्रद्धा हवी असते. तेच आपण त्यांना देत नाही आणि ती जेव्हा आपण त्यांना देऊ तेव्हा आपल्यावर स्वामींची कृपा होत असते. म्हणून लक्षात घ्या, स्वामींना आपला पैसा अडका काही नको आहे, नको त्यांना काही दागिने, नको त्यांना नैवेद्य, पण आपण जी काही सेवा करतो त्यांची ती अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने झाली पाहिजे. तुम्ही नका तासनतास बसून सेवा करू, पण जी काही तुम्ही सेवा कराल तोडकी मोडकी ती फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. हे स्वामींना हवं आहे. तर तुम्हाला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी, गुरुबळ मजबूत होण्यासाठी स्वामींची सेवा पण करायची आहे. तुमच्या गुरूंची तुम्हाला सेवा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, आता अशी कोणती कामे आहेत जी गुरुवारी केल्याने आपला गुरुग्रह हा कमजोर होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नसतात. गुरुवारी चुकूनही तुम्हाला केस धुवायचे नसतात. याने तुमची धनहानी होत असते आणि हा उल्लेख जो आहे तो गुरुचरित्र ग्रंथात पण दिलेला आहे. ज्यांनी कोणी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्यांना माहीत असेल की गुरुवारी केस धुतल्याने आपली धनहानी होते. हे आपल्या गुरुचरित्रात पण सांगितलेलं आहे. आणि त्यामागे एक सुंदर अशी एक कथासुद्धा आहे. ती कथा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर केली पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की आता जर तुमच्यासोबत शेअर करत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. गुरुवार हा आपल्या भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला आणि गुरूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला केस चुकूनही धुवायचे नसतात. आपण असं शेड्यूल तयार करायचं ना की आपल्याला गुरुवारी केस धुवायची गरजच पडणार नाही. जर बघा,
बघा बऱ्याच वेळेस असं होतं की मंगळवारी आणि बुधवारी काही जणांकडनं मांसाहार केला जातो किंवा ब्रह्मचर्याचं पालन होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही तुमचं शेड्यूल असं तयार करा की तुम्हाला गुरुवारी केस धुवायची गरजच पडली नाही पाहिजे. केस धुवण्यासाठी रविवार हा सगळ्यात उत्तम दिवस आहे. तुम्ही रविवारी केस धुवू शकता, पण गुरुवारी चुकूनही तुम्ही केस धुवू नका. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला पाळायची आहे. गुरुवारी केस धुतल्याने आपल्या सुखशांतीचा नाश होत असतो, आपल्याला धनहानी होत असते. म्हणून गुरुवारी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. तर चला, ही खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर जाहिली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.